विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे, दादांसोबत एनडीए मध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही। अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले। विलिनीकरणावरच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचं भाष्य। विलिनीकरणाच्या बैठकीनंतर नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर यांचे सूरच बदलले। विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम। झिरवाळांचं भाष्य, तर या विषयावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलं। खोसकरांची माहिती। पुणे मुंडवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर। व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर करणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई। खारगे समिती पार्थ पवारांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमाने यांचा निशाणा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य, तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी। ही प्रमाणपत्र 28 नव्हे 29 तारखेला देण्यात आली। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची चौकशी केली जाणार। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी। प्रकाराबाबत कल्पना नव्हती। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करू, मंत्री नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती। अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून तपास सुरू। तपासामध्ये मिळालेला डेटा रोहित पवार मांडणार। उद्या सकाळी 10:30 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला है। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह टिपू सुलतानचेही फोटो लावणं आवश्यक। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद भूमिकेवर ठाम। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत। हक्कभंग समितीसमोर हजेरी। सुषमा अंधारे हे आज सुद्धा हजर, मात्र प्रवीण दरेकर हे अनुपस्थित असल्यामुळे साक्ष नोंदवली नाही। 10 मार्चला पुढची सुनावणी। मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून। गाडी वाचवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न। मुलुंडमधील अपघातानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी। वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश। ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांची प्रकृती बिघडली। लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सलमान खानसह बहीण अलविरा खान रुग्णालयामध्ये दाखल। वसईमध्ये वऱ्हाणपूर उमेळमान गावामध्ये 60 वर्षीय महिलेची हत्या। अज्ञात व्यक्तीने घरात घुसून हत्या केल्याचा अंदाज। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। हत्येमागील नेमकं कारण अस्पष्ट।